घटनास्थळावर आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहे। आपण प्रदीपकडे जाऊयात। प्रदीप, काय अपडेट्स? अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतो की पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा जो आहे तो केलेला आहे। सध्या या ठिकाणून पोलिसांकडून विनंती केली जाते की आम्हाला संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा जो आहे तो करायचा आहे। सध्या आपण पाहतोय की जी माहिती मिळते हे हेलिकॉप्टरनं जुहूसाठी निघालेलं होतं ऑक्सफर्ड या हेलिपॅडवरून। या हेलिकॉप्टरनं उड्डाण जे आहे ते घेतलं। थोड्या वेळात मुंबईवरून एक टीम जी आहे ती फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल होतीये। सध्याची अपडेट माहिती जी मिळते ती म्हणजे मुंबईवरून एक 5 जणांची टीम या ठिकाणी थोड्या वेळात येते। टीमकडून या संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा जो आहे तो केला जाईल आणि हेलिकॉप्टरच्या खरं तर दुर्घटना किंवा तांत्रिक बिघाड नक्की कोणत्या कारणावरून झाला याची कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळावरचा पंचनामा जो आहे तो करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। हे हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्ड ते जुहू या दरम्यान प्रवास करणार होतं। काल हे हेलिकॉप्टर जे आहे ते परळी वैजनाथ या ठिकाणून आलेलं होतं। मात्र जी माहिती सध्या मिळते ते म्हणजे हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी निघालेलं होतं। त्यामुळे खरं तर मोठा अनर्थ टळला अशा पद्धतीने म्हणावं लागेल। कारण काही वेळातच 3 मिनिटांमध्येच हे हेलिकॉप्टर जे आहे त्या परिसरामध्ये कोसळलं। दुसऱ्या बाजूला हा परिसर जर आपण या ठिकाणी पाहिला सौरभ तर संपूर्ण झाडीचा डोंगराळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि उंचावरतीच ऑक्सफर्डचं हेलिपॅड जे आहे ते याच परिसरामध्ये पाहायला मिळते। म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे। वरच्या बाजूला आपण पाहतोय की बग्यांची गर्दी पाहायला मिळते आणि वरच्या याच बाजूला ऑक्सफर्डचं हेलिपॅड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। तिथूनच या हेलिकॉप्टरनं उड्डाण जे आहे ते घेतलेलं होतं आणि हे हेलिकॉप्टर असंच भरकटत धुक्याच्या परिसरामध्ये अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी पडलं आणि या दुर्घटनेमध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। पोलिसांकडून घटनास्थळावरची कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। मुंबईवरून CVR एक टीम जी आहे ती या घटनास्थळावरती पंचनामा करण्यासाठी थोड्या वेळात दाखल होते। त्यामुळे पंचनामा करून या संपूर्ण अपघात याची हेलिकॉप्टरची कारणं जी आहेत ती शोधली जातील। मात्र याच हेलिकॉप्टरनं सुनील तटकरे प्रवास करणार होते अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला अशा पद्धतीची घटना म्हणावी लागेल। मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी घटनास्थळावरती आता पंचनामा केला जातोय। संपूर्ण साधारणतः 50 मीटर परिसरामध्ये हेलिकॉप्टरचे सांगाडे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पडले। कारण ज्यावेळेस हेलिकॉप्टर पडलं त्यावेळेस या हेलिकॉप्टरला आग लागली आणि आगीमध्ये होरपळून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाला। सकाळच्या परिसरामध्ये खरं तर पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडचणी ज्या आहेत ते निर्माण होत होत्या। सुरुवातीला 108 नंबरवरती अँब्युलन्सला कॉल करण्यात आला। त्यानंतर अग्निशमन दल त्याचबरोबर PMRD आणि पोलिसांची स्थानिक टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झाली। 3 अँब्युलन्स घटनास्थळावरती दाखल झाल्या। सध्या 3 जणांचे मृतदेह जे आहेत ते रेस्क्यू करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे। सध्या आपण पाहतोय की पोलिसांकडून कडेकोट असा बंदोबस्त या संपूर्ण अपघात परिसरामध्ये लावलेला आहे। थोड्या वेळात CVRची टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल होतीये। मुंबईवरून ही टीम येणार आहे आणि याच टीमकडून या ठिकाणचा अहवाल जो आहे तो गोळा केला जाईल। त्याचबरोबर तांत्रिक कारणं जी आहेत ती सुद्धा शोधली जातील। मात्र आपण पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ती केली जाते। त्याचबरोबर पंचनामा जो आहे तो केला जाईल आणि थोड्या वेळात दुपारपर्यंत काही तांत्रिक कारणं जी आहेत ती सुद्धा स्पष्ट होऊ शकतात। मात्र हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर होतं जे काल परळी वैजनाथ या ठिकाणून आलेलं होतं। ते पुण्यातल्या ऑक्सफर्ड या ठिकाणी मुक्कामासाठी थांबलेलं होतं आणि हे हेलिकॉप्टर याच ठिकाणाहून जुहूच्या दिशेनं जाणार होतं। मात्र हे हेलिकॉप्टर काही वेळातच या ठिकाणी या परिसरामध्ये कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे, ज्याच्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहतोय की ही पोलिसांची टीम घटनास्थळावरती आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडून या ठिकाणी संपूर्ण घटनास्थळावरचा पंचनामा करून अहवाल जो आहे तो कदाचित गोळा केला जाऊ शकतो। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते ते म्हणजे सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर जे आहे ते ऑक्सफर्ड या ठिकाणून निघालेलं होतं आणि ते जुहूला जाणार होतं आणि ऑक्सफर्ड ते जुहू हा करता हा हेलिकॉप्टरचा प्रवास होता। मात्र अगदी 3 मिनिटांमध्येच हे हेलिकॉप्टर जे आहे त्या घटनास्थळावरती दुर्घटनास्थळावरती कोसळलं आणि 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो या घटनेमध्ये झाल्याची सध्या माहिती मिळते। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। 50 मीटरच्या परिसरामध्ये हे हेलिकॉप्टरचे सांगाडे जे आहेत ते पडलेले आहेत। मात्र संपूर्ण या खरंच डोंगराळ भागामध्ये पोहोचण्यासाठी अडचण जी आहे ती निर्माण होत होती। मात्र सध्या आता पोलिसांकडून या ठिकाणचा पंचनामा जो आहे तो झालेला आहे। मुंबईवरून CVR एक टीम जी आहे ती सुद्धा थोड्या वेळात या ठिकाणी दाखल होते। मुंबईतल्या टीमकडून याचा खरं तर फॉरेन्सिक अहवाल जो आहे तो कदाचित गोळा केला जाऊ शकतो। नक्की हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड काय झालेला होता त्याची कारणं शोधली जाऊ शकतात। मात्र काही दिवसांपूर्वीच मुळशीतल्या परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर जे आहे ते सुद्धा खरं तर कोसळलेलं होतं। मात्र सुदैवानं त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती। आज मात्र या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाल्याची माहिती मिळते आणि 3 जणांचे डेड बॉडीज जे आहेत त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात CVRची टीम ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होईल त्यावेळेस तांत्रिक कारणं जी आहेत ती शोधली जातील। सौरभ, हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचं होतं ते तू सांगितलं, पण मृतांची नावं कळू शकली आहेत का थोडक्यात?
सौरभ, अजून तरी मृतांची नावं जी आहेत ती कळू शकलेली नाहीत, मात्र ज्याच्यामध्ये 2 पायलट आहेत आणि एका इंजिनियरचा समावेश आहे. हेलिकॉप्टर जे आहे ते काल परळी वैजनाथ या ठिकाणी गेलेलं होतं. कदाचित काल या हेलिकॉप्टरनं कोणत्या नेत्यानं प्रवास केलाय का ही खरं तर माहिती थोड्या वेळात मिळू शकते. मात्र हे हेलिकॉप्टर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी परळी या जुहूसाठी निघालेलं होतं आणि ऑक्सफर्ड या ठिकाणून याच हेलिकॉप्टरनं उड्डाण जे आहे ते घेतलेलं होतं. मात्र थोड्या वेळातच हे हेलिकॉप्टर अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्येच या ठिकाणी कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या त्यांची माहिती जी आहे ती संकलित करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे मृतांची ओळख जी आहे ती पटवली जाते. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर होतं. पायलट, त्यांचं वय, त्याचबरोबर त्यांची नावं जी आहेत ते अगदी थोड्या वेळात स्पष्ट होऊ शकतील किंवा ती गेल्या किती वर्षांपासून या कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्याची सुद्धा माहिती थोड्या वेळात या ठिकाणी पोलिसांकडून दिली जाईल. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की या ठिकाणी घटनास्थळावरती पंचनामा करून पोलिसांकडून माहिती जी आहे ती संकलित केली जाते आणि सीव्हीआरची एक टीम जी आहे ती अगदी थोड्या वेळात या ठिकाणी दाखल होईल. मात्र ही दुर्घटना अतिशय खरं तर दुर्दैवी म्हणावी लागेल, कारण 3 जणांचा जागीच होरपळून मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि सध्या पोलिसांकडून या संपूर्ण दुर्घटनास्थळावरून माहिती जी आहे ती संकलित करण्याचं काम सुरू आहे. ठीक आहे, तर उड्डाणानंतर हेलिकॉप्टर 3 ते 5 मिनिटातच कोसळल्याची माहिती आहे. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे घटनास्थळावरून सातत्यानं आढावा घेत आहेत, सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे. तर पुण्याच्या बावधनमधील जंगल परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. 2 पायलट आणि एका इंजिनियरचा यात मृत्यू झाला. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरने बावधनमधील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमधून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर बावधनमधून मुंबईच्या दिशेनं हेलिकॉप्टर निघालं. उड्डाण केल्यानंतर 3 मिनिटातच हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरनं अवघं 1.5 किलोमीटर अंतरच पार केलं होतं आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर कोसळलंय. म्हणजे उड्डाणानंतर 3 ते 5 मिनिटातच धुक्यामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि या 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, ज्यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे. हेरिटेज एव्हिएशन नावाच्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि कालच परळीवरून हे हेलिकॉप्टर पुण्यात दाखल झाल्याची ही माहिती मिळते आहे. तर सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते. मुंबईत हे हेलिकॉप्टर जाणार होतं बावधनमधून आणि तिकडेच जाण्यासाठी हे हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं आणि मुंबईत पोहोचल्यानंतर याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे सुतारवाडी, म्हणजे मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास करणार होते. मुंबईतून सुतारवाडीसाठी हे हेलिकॉप्टर निवडण्यात आलं होतं आणि असा प्रवास सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमधून करणार होते. मात्र हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईच्या दिशेनं जात असताना त्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळलंय आणि या 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील. यामध्ये 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालाय. हेरिटेज एव्हिएशन नावाच्या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. यामध्ये ज्या 3 जणांचा मृत्यू झालाय ते नेमके कोण होते, कुठले होते, त्याची माहिती आता घेतली जाते आहे.